नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो. हे बघू शकता, हे बघा. बातमी कधीची बातमी सुद्धा आजची पेपरवर आलेली मित्रांनो. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार. राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली मित्रांनो. आपल्याला माहिती आहे आचारसंहिता निवडणुकीच्या काळात सुद्धा मोठी घोषणा केली होती. म्हणजे त्यांचं आश्वासन सुद्धा होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. पण काल झालेल्या त्यांच्या विशेष अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा एकमेव ठराव हा पास करण्यात आला मित्रांनो. याचा जी.आर सुद्धा आता उद्या प्रसिद्ध होईल मित्रांनो. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसगट 2 लाखापर्यंत पहिल्या टप्प्यात होणार मित्रांनो. पण याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचे 6 निकष ठेवण्यात आलेले. त्या 6 निकष कोणते आपण समोर बघणार मित्रांनो. पण आता ह्या 6 निकषमुळे राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. आपल्याला माहिती आहे सरसगट हा शब्द त्यांनी वापरला होता मित्रांनो. पण आता सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. याच्यामध्ये त्यांनी निकष लावले. आपल्याला माहिती आहे अगोदर लाडकी बहीण योजना सरसगट सुरू केली. त्यानंतर आता निकष लावत आहे 50% लाडकी बहीण योजनेचे पेन्शन हे बंद होणार आहे. तसेच सरसगट शेतकरी हा शब्द लावला होता. पण आता हा सरसगट त्यांनी काढून टाकला. फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे असं बोललं जात आहे मित्रांनो. आता नेमकी कशी कर्जमाफी होणार आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात विश्लेषण बघणार आहोत मित्रांनो. परंतु तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. कारण आपण अशाच नवीन आणि 100% खरी असणारी बातमी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. चला तर आता डायरेक्ट मुख्यमंत्री फडणवीस काय म्हटले आपण समोर बघूया. हे बघा, काय थोडक्यात बघूया. कर्जमाफीसाठी विविध राज्याने सरकारी योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र निकषावर अवलंबून असतात. संपूर्ण कर्जमाफी किंवा त्या भागातील कर्जमाफी माफ केली जाऊ शकतात. म्हणजे सरसगट कोणत्याही जिल्ह्याची कोणत्याही तालुक्याची कर्जमाफी होणार नाही. त्यामध्ये काही तालुके त्यांची आणीवर ही 50 पैशापेक्षा कमी आली असेल अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळणार मित्रांनो. आणखीन काय सांगितलं, कर्जमाफी म्हणजे एक अशी परिस्थिती ज्यामध्ये कर्जदार कोणत्याही परिस्थितीत आर्थिक अडथळ्यामुळे कर्जाची परतफेड करू शकत नाही. मित्रांनो हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणजे कर्जदार कोणत्याही परिस्थितीत कर्जाची परतफेड करू शकत नाही. फक्त अशाच शेतकऱ्यांची हे बघा कर्ज माफ केले जाऊ शकते सरकारद्वारे. म्हणजे सरकारने स्पष्ट सांगितले सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही. कोणता शेतकरी, फक्त जो शेतकरी किंवा अशा परिस्थितीत म्हणजे आपत्कालीन परिस्थिती समजा दुष्काळ पडलेला असन, वल्ला दुष्काळ असू द्या, कोरडा दुष्काळ असू द्या, अतिवृष्टी असू द्या, अशा ठिकाणी फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळणार आहे. म्हणजे बाकीच्या तालुक्यामध्ये सरसगट कर्जमाफी नसणार मित्रांनो. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. शासनाने काय सांगितलं, फक्त जे शेतकरी कर्ज भरूच शकत नाही अशाच शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार आहोत. याच्या अगोदर उद्धव ठाकरे यांनी सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती 1.5 लाख रुपयापर्यंत. आता अशी कोणतीही तरतूद नाही. 2 लाख रुपयापर्यंत किंवा 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार आहे. पण कोणत्या भागात, ज्या भागात अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ पडला अशाच भागातली शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. म्हणजे ज्या तालुक्याची किंवा महसूल मंडळाची आणीवारी ही 50 पैशापेक्षा कमी आली असेल अशाच महसूल मंडळ किंवा तालुका किंवा गाव किंवा जिल्हा किंवा शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्रता असणार मित्रांनो. आणखीन याच्यामध्ये काही निकष समोर येणार मित्रांनो. तसं आपल्या हातामध्ये जी.आर येईन तसं आपण याबद्दल महत्त्वाचे अपडेट आपल्यासाठी घेऊन येणार आहोत मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. कर्जमाफीचे अपडेट आले आपल्याला लवकरात लवकर कळवण्यात येईल. तोपर्यंत धन्यवाद.